त्यांना 1983 मध्ये म्हणजे मरणोत्तर विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता, प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प हो। फ्रेटर्निटी एंड जस्टिस, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चौसूत्री उच्चारांचा धनी आधुनिक भारताचे शिल्पकार बाबासाहेबांचा अभ्यास आणि 27 रोजी आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन करून बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील शतकानुशतक रूढी परंपरा जातीपातीच्या चिखलात खितपत पडलेल्या भारतीय समाजाला कायदा आणि न्याय मंत्री, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, मुंबई विधानसभा परिषदेचे विरोधी पक्षनेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मंडणगड तालुक्यापासून 17 किलोमीटरवर असलेलं कोकणातलं आंबडवे हे बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव. 1990 मध्ये कोकणच्या या सुपुत्राला नाही तर तो आळशी बनतो. शिवाजी महाराजांनी हे ओळखलं होतं. शारीरिक चपळता, लवचिकता. आताच्या आधुनिक काळात युद्ध आणि चपळता यांची जागा आता एथलेटिक्स आणि प्रत्येक भारतीय जनमनात ही मूर्ती जाऊन बसलेली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी क्रिकेट विश्वात पदार्पण करणारा सचिन तेंडुलकरही आपल्या कोकणातलाच. अनेक जागतिक विक्रम, अर्जुन, खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण झालेला सचिन तेंडुलकर. दोनशे कसोटी सामन्यांचा मालक सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरचा 2014 मध्ये भारत रत्न हा सर्वोच्च पुरस्कार घेऊन गौरव करण्यात आहे. ही गोष्ट 7 नोव्हेंबर 1905 रोजी रत्नागिरी जवळच्या मालगुंड इथे जन्मलेले. अत्यंत महत्वाचं काम म्हणजे त्यांनी इंग्रजी, मराठी आणि इतर भाषेतल्या अनेक शब्दांना दिलेले प्रतिशब्द. थिबा पॅलेस, आत्ताचं म्यानमार म्हणजे त्या काळच्या ब्रह्मदेश याच्या कुटुंबियांना कैद करून इथं रत्नागिरीत आणलं आणि त्यांच्यासाठी हा पण खूप कमी काळ या महालामध्ये थिबा राजा राहू शकला. तसंच प्रादेशिक म्युझियम कार्यरत आहे. आपल्या सोबतचा हा प्रवास केवळ आपल्याला माहिती देण्यासाठी नव्हता, तर कित्येक वर्षांच्या स्मृती होता. आणि जेव्हा मी भविष्यात अशाच आठवणी इतरांना सांगेन, अशा वास्तूमध्ये कोकणवासी भारतरत्न, काही महत्वाच्या व्यक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आपण इथं आलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. एक मागणे, इतिहासाचे भान असू द्या, या साऱ्याची जाण असू द्या, सोबत या भारतरत्नांच्या देशाचा अभिमान असू द्या, देशाचा अभिमान असू द्या.